मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या यूट्यूब चॅनलवर। जर का तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकत असाल, म्हणजे आता इयत्ता 7वीची परीक्षा तुम्ही दिली असेल, इयत्ता 7व्या वर्गात शिकतानीच म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल की 7व्या वर्गात तुम्हाला स्कॉलरशिपची परीक्षा आली आणि स्कॉलरशिपची परीक्षा तुम्ही दिली असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी दिली नसेल, पण आता जर त्यांना वाटत असेल की आपल्याला 8व्या वर्गात एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि अभ्यास करतानीच म्हणजे अभ्यास करायचा, चांगला अभ्यास करून आपल्याला मार्क्स सुद्धा मिळवायचे, अभ्यास करून आपल्याला आपलं ज्ञान सुद्धा वाढवायचं आणि त्यासोबतच अभ्यास करता वेळेसच आपल्याला याच वयात 8व्या वर्गात शिकत असतानाच आपल्या आई वडिलांना जर आर्थिक मदत सुद्धा जर करायची तुमची इच्छा असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी त्यासाठीच बनवलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपला अभ्यासही करू शकतो आणि आपल्या आई वडिलांना आर्थिक मदतही करू शकतो आणि ती आर्थिक मदत काय अशी थोड्याफार पैशाची नसणार, ती एकूण 48,000ची मदत असणार। म्हणजे जर का तुम्ही येता 8वी शिकायले आणि या वयातच तुम्ही जर का आई वडिलांना 48,000 रुपयाची जर मदत करत असाल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी संधी तुमच्यासाठी या ठिकाणी 8व्या वर्गात उपलब्ध होणार आहे। आणि या संधीचा फायदा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आणि त्या परीक्षेची पूर्ण माहिती जाणून घ्यायची आणि त्या परीक्षेच्या अभ्यासाला लागायचं, तो अभ्यास कुठून करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची जी परीक्षा असणार आहे म्हणजे वर्ग 8व्या वर्गात तुम्हाला जे शाळेत स्तरावर ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा तर द्यायच्याच, पण त्याच्यासोबतच या परीक्षेचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आणि कुठून करायचा ते पण पाहू आपण। पण त्याआधी पाहू की नेमकी परीक्षा असते कशीचं स्वरूप कसं असतं आणि याच्यातून आपल्याला काय काय फायदे भेटले जातात किंवा काय काय फायदे आपल्याला होतात। तर याच्यात सर्वात पहिले हिचं नाव असतं NMMS एक्झाम। काय म्हणणार आपण हिला? NMMS एक्झाम। आणि ही या ठिकाणी 2026-27 साठी तुम्ही देणार आहात जर का तुम्ही वर्ग 8वी मध्ये यावर्षी शिकणार असाल तर। आणि फक्त याच्या बाद तुम्हाला ही परीक्षा पुन्हा देता येणार नाही, म्हणजे एक फक्त 8व्या वर्गातच परीक्षा असती। हिला स्कॉलरशिपची परीक्षा सुद्धा एक सोबत होती, पण आता ती स्कॉलरशिपची परीक्षा तुमची कॅन्सल झाली, म्हणजे ती परीक्षा आता तुम्हाला द्यायचं काम नाही 8व्या वर्गात, ती तुम्ही 7व्या वर्गात या ठिकाणी दिली असेल आणि नसेल दिली तर या परीक्षेची तयारी तुम्हाला आता करायची, दिली असेल तरी सुद्धा करायची, दिली असेल तर काहीच अडचण नाही, तुम्ही या ठिकाणी ही इझिली या ठिकाणी पास होऊ शकता। कारण काय असतं, कारण तोच अभ्यासक्रम तुम्हाला यावर्षी सुद्धा करायचा असतो, बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल आणि तुमचं बेसिक जे नॉलेज असतं किंवा बेसिक जो अभ्यासक्रम असतो ते पूर्ण त्या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेत कंप्लीट झालेला असू शकतो। नसेल जरी झाला तरी आपल्याला या ठिकाणी पूर्ण वेळ असतो, म्हणजे आता एवढे आपल्याला जोपर्यंत आता ती परीक्षा होती कधी ती मी सांगतो, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्या हातात किती महिने येतात आणि किती दिवस आपल्याला या परीक्षेचा अभ्यास करायचा, म्हणजे आपण ती परीक्षा या ठिकाणी क्वालिफाय होऊ। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही NMS एक्झाम असणार आहे, त्याच्यात असणारे तुमचे 2 पेपर, एक असतो पेपर 1 आणि एक असतो पेपर 2। दोन एक सेपरेट पेपर घेतले जातात। पहिला एक पेपर असतो सकाळच्या टाइमला आणि दुसरा असतो आफ्टरनून टाइमला, म्हणजेच या ठिकाणी 2 पेपर घेतले जातात, एकाच दिवशी दोन्ही पेपर घेतले जातात, 2 दिवस तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला जायचं काम नाही। मग पहिला पेपर असणार आहे तो म्हणजे मॅथचा, पहिला पेपर काय असणार आहे? मॅथ। पहिल्या पेपरला आपण म्हणणार मॅथ, दुसरा पेपर असणार आहे सॅट, याला आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि याला आपण म्हणतो स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट। म्हणजे या ठिकाणी 2 पेपर असणार आहे, 2 पेपरमध्ये तुम्हाला फरक काय असतो पहा, फरक असतो असा की जो मेंटल ॲबिलिटी टेस्ट असते म्हणजे जो मॅथचा पेपर असतो याला आपण बुद्धिमत्तेचा पेपर सुद्धा म्हणतो, बुद्धिमत्ता किंवा मग मानसिक क्षमता चाचणी। याच्यात तुमचे फक्त बुद्धिमत्ता चेक केली जाते की विद्यार्थी किती बुद्धिवान आहे, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याची बुद्धी चेक करण्यासाठी त्याची थिंकिंग पॉवर म्हणजे त्याची जी विचार क्षमता असते, तर्क शक्ती जी असते ते पाहण्यासाठी हा पेपर घेतला जातो। आणि हा पेपर असतो 90 प्रश्न असतात, याच्यात एकूण प्रश्न असतात 90 आणि 90 प्रश्नाला 90 मार्क्स असतात आणि त्याचसोबत याला 90 मिनिट सुद्धा असतात, म्हणजे वेळ किती असणार आहे? 90 मिनिट, म्हणजे 1.5 तास, म्हणजे 1.5 तासाचा पेपर हा असणार आहे आणि 1.5 तासाचा पेपर हा असणार आहे। असे 1.5 3 तास तुमचा पेपर चालतो, पहिला 1.5 तास, मग 1-1.5 तासाचा ब्रेक असतो तुम्हाला, नंतर दुसरा पेपर घेतला जातो तो म्हणजे सॅटचा। आता सर्वात पहिले मॅथमध्ये काय अभ्यासक्रम असतो पहा, मॅथमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतात, नंबर सिरीज असते, जी तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल, स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल एखादी किंवा नवोदयाची परीक्षा दिली असेल किंवा मग एखादी मंथन परीक्षा दिली असेल, त्याच्यात जर तुम्हाला बुद्धिमत्ता विषय होता त्या बुद्धिमत्ता विषयात काय काय येतं तेच तुम्हाला माहिती असेल आणि तेच या ठिकाणी इथून पुढे पण येणार, म्हणजे असं नाही की बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम बदलणार, फक्त त्याची लेवल होऊ शकते थोडीफार जास्त जाईल, म्हणजे थोडा अवघड पेपर येईल, पण एवढाही नाही की ते तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही तो अभ्यासक्रम केलेला असणार आहे। मग या ठिकाणी मॅथचा पेपर असणार आहे 90 प्रश्न, 90 मिनिट, 90 मार्क। पहिला पेपर झाला, पहिला पेपर झाल्यानंतर तुमचा दुसरा आफ्टरनूनमध्ये म्हणजे दुपारून पेपर घेतला जाईल, तो असणार आहे सॅटचा पेपर। सॅटच्या पेपरला आपण म्हणतो स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट आणि हा पेपर असतो तुमचा जो अभ्यासक्रम असतो 8व्या वर्गाचा, जो तुम्ही शाळेत शिकता। आता हा जो पेपर आहे हा तुमचा शाळेत शिकवला जाऊ शकत नाही, शाळेत घेतला जात नाही कारण तुमच्या अभ्यासक्रमात हा विषय नसतो, हा तुमचा बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो, ही तुमची बुद्धिमत्ता चेक करायची, मग हा पेपर याच्यात घेतला जाणार नाही। पण हा जो पेपर असणार आहे याच्यात असतात तुम्हाला 3 विषय, 3 विषय कोणकोणते? पहिला विषय असणार गणित, दुसरा असणार विज्ञान म्हणजे सायन्स आणि असणार सामाजिक शास्त्र। आता तुमचं सेमी इंग्लिश असेल तर तुम्हाला पेपर बाय लँग्वेज येत असतो, म्हणजे इंग्लिशमध्ये पण येत असतो एक साईड आणि एक साईड मराठी येत असतो। मग तुम्हाला जो विषय जसा आता सामाजिक शास्त्र आहे तुमचं सेमी इंग्लिश असू शकतं, मग सामाजिक शास्त्रामध्ये कोणकोणते विषय असतात तुम्हाला माहिती आहे, इतिहास असतो, भूगोल असतो आणि नागरिक शास्त्र असतो, असे 3 विषय असतात। ते होऊ शकतं तुमचं मराठीत असेल तर तुम्ही त्याची मराठीत तयारी करा,
विज्ञान तुमचं होऊ शकतं सायन्स असेल म्हणजे इंग्लिशमध्ये असेल तर त्याची इंग्लिशमध्ये तयारी करा, मॅथ असेल ती इंग्लिशमध्ये असेल त्याची इंग्लिशमध्ये तयारी करा, या 2 विषयाची तुम्ही मराठीतून तयारी करा, असं काही फरक पडत नाही. तुम्हाला जशा पद्धतीने अभ्यास करायचा तुम्ही तशा पद्धतीने अभ्यास करू शकता. याच्यात गणित विषय असतो आणि गणित म्हणजे हे 3 विषय मिळून याला आपण म्हणतो सॅट म्हणजेच काय हे 3 विषय. आता या 3 विषयात पहा, गणित असणार 20 मार्क म्हणजेच 20 प्रश्न 20 मार्क, विज्ञान असणार 35 प्रश्न 35 मार्क आणि सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे तिन्ही मिळून असणार 35 प्रश्न 35 मार्क. 35 35 70 आणि 20 90 असे 90 प्रश्न 90 मिनिट आणि 90 मार्क तुम्हाला सॅटसाठी, त्याच पद्धतीनं मॅथसाठी असे 2 पेपर होणार आहेत. आता याच्यातून फायदे काय, सर्वात महत्त्वाचं की नेमकं आपण परीक्षा द्यायची मग त्याचा फायदा काय, तर फायदा असणार आहे सर्वात महत्त्वाचा ते म्हणजे हा, म्हणजेच हे ठिकाणी पाहू शकता तुम्ही 1000 रुपये प्रति महिना. ही जर परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाली तर 1000 रुपये प्रति महिना आणि असे एकूण 48,000 रुपये तुम्हाला 4 वर्षासाठी मिळतात. किती 4 म्हणजे जर का तुम्ही वर्ग 8 ही परीक्षा दिली तर 9वी पर्यंत तुम्ही पास होणार, म्हणजे 9व्या वर्गात जाईपर्यंत तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होणार. मग 9व्या वर्गात 10व्या वर्गात 11वी आणि 12वी अशी 4 वर्ष, एकूण 4 वर्ष तुम्हाला ही परीक्षेची शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळते. आणि त्यासाठी तुमचा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया असतो जे की ग्रामीण भागातले लोक असतात किंवा ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात ते या परीक्षेला हमखास बसतातच, पण शहरी भागातल्या लोकांना थोडंफार या ठिकाणी होऊ शकतं, काही विद्यार्थी त्याच्यात अपात्र ठरतील, त्या परीक्षेला बसू शकणार नाही. कारण काय, कारण त्याच्या घरचं जे त्याचे आई वडील असतात त्याचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे वार्षिक उत्पन्न, म्हणजे एका वर्षात त्याचं 3.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे. कारण फॉर्म भरता वेळेस तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी घेतला जातो आणि त्याच्यानुसार फॉर्म भरला जातो. जर का तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी 3.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ते फॉर्म भरू शकत नाही. पण सहसा ग्रामीण भागातले सर्व विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेसाठी पात्र असतातच. मग या ठिकाणी ही झाली परीक्षेची माहिती, तुम्हाला या ठिकाणी पूर्ण विषयही सांगितले. आता याच्यात विज्ञान जे विषय तुम्हाला दिसायला, या विज्ञानमध्ये सुद्धा 3 विषय असतात. कोणकोणते, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स आणि केमिस्ट्री हे असतात 11 प्रश्नासाठी, म्हणजे 11 प्रश्न 11 मार्क. आणि जो बायोलॉजी म्हणजेच काय जीवशास्त्र असणार आहे तुमचं एकूण 13 मार्कसाठी 13 प्रश्न. सामाजिक शास्त्रामध्ये 3 विषय तुम्हाला सांगितले. भूगोल किती असणार, भूगोल असणार 15 प्रश्न 15 मार्क्स, इतिहास असणार 15 प्रश्न 15 मार्क्स, 15 30 राहिले 5 असणार नागरिकशास्त्राला. असं झालं तुमचा पेपर 2चा आणि पेपर 1चा पूर्ण सिलेबस. आता याचा अभ्यासक्रम कसा असणार आणि कुठं करायचा, तर या ठिकाणी काहीच करायचं नाही. हा व्हिडिओ म्हणजे जे चॅनल तुम्हाला दिसायला, हे व्हिडिओ तुम्ही बघत असाल. आता याच्यात काय करायचं, इथे तुम्हाला खाली सबस्क्राईब नाव दिसत असेल तिथं सबस्क्राईब करायचं आणि पुढे बेल आयकॉन दाबायचं. कशामुळं, कारण उद्यापासून म्हणजे लगेच आपण या परीक्षेची पूर्ण तयारी सुरू करणार आहे, तेही फ्रीमध्ये. म्हणजे यूट्यूबवर फक्त तुम्हाला ज्या वेळेस पण वेळ मिळेल, दिवसा रात्री अर्ध्या रात्री, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. तुम्ही शाळाही करू शकता, तुमचे क्लासही करू शकता, त्याचबरोबर फ्रीमध्ये या परीक्षेची तयारी पण करू शकता. कुठेही क्लास लावण्याची गरज नाही, कारण क्लास लावायला जासाल, क्लास लावत बसाल, 48,000 रुपये त्या क्लासमध्येच घालसाल. परीक्षेची काही शिष्यवृत्ती मिळून काय फायदा आहे का. आणि जरी तुम्हाला समजा आता तुम्हाला वाटत असेल की आपण त्या परीक्षेला पास झालोच नाही तर, तरी तुमचा अभ्यासक्रम एवढा वाढणार, तुमचा अभ्यास वाढणार, म्हणजे तुमची बुद्धिमत्ता वाढणार आणि इथून पुढे कोणतीही परीक्षा आली त्या परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार. मग त्यासाठी फक्त अभ्यास करणं आपलं हे ध्येय असलं पाहिजे. स्कॉलरशिप मिळवणं किंवा हे पैसे मिळवणं नाही. पैसे तर तुम्हाला अभ्यास केल्याच्यानंतर मिळतील, कारण तुम्ही ज्यावेळेस आपण ऐकलेलं असतं लहानपणापासून, काय ऐकलेलं असतं की कर्म करत जायचे, फळाची इच्छा करायची नाही. मग फक्त कर्म करत जायचे, फळ आपोआप त्या ठिकाणी आपल्याला 48,000 रुपयाचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळणारच आहे. मग आता तुम्हाला तर तयारी करायचीच, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्याचबरोबर तुमचे कोणी नातेवाईक असतील, त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याला सांगा की उद्यापासून आपल्याला तयारी करायची, ती म्हणजेच NMMS एक्झाम 2026-27साठी. या परीक्षेमध्ये आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम, तुमचा फक्त बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम होईल असं नाही, सॅटचाही पूर्ण अभ्यासक्रम, गणिताचा असेल, विज्ञानाचा असेल, सामाजिक शास्त्र असेल, हे पूर्ण विषयाची तयारी या ठिकाणी होईल. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सुद्धा कशा सॉल्व्ह करायच्या आणि प्रश्न येतात कशा पद्धतीने, त्या प्रश्नपत्रिकेची सुद्धा आपल्याला या ठिकाणी तयारी करून घ्यायची. म्हणजे कुठेही तुम्हाला क्लास लावण्याची गरज पडणार नाही, कोणाकडेही जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही घर बसल्या पूर्ण तयारी या ठिकाणी करू शकता. तर आजच्यासाठी फक्त एवढंच होतं की आपल्याला फक्त अभ्यासक्रम बघायचा होता, परीक्षेचं स्वरूप बघायचं होतं. आणि त्याच्यानंतर आता उद्यापासून लगेच आपण या ठिकाणी एक विषय आणि एक टॉपिक या ठिकाणी कंप्लीट करणार. पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला भेटणार. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं, ते व्हिडिओ रेग्युलर या ठिकाणी बघायचे आणि शेअर करायचे. बघितल्याच्या नंतर काय करायचं, जेवढं काही नोट्स सांगितलं जातील, लिहून दिलं जाईल, ते लिहून घ्यायचं. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन व्हॉट्सअपवर सुद्धा या ठिकाणी काय होईल, जेवढे काही नोट्स लागतील, फॉर्म्युला बुक लागेल, म्हणजे फॉर्म्युले जे काही सूत्र असतात महत्त्वाचे, ते सूत्र लागतील, ते पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. ते पण फ्रीमध्ये, काहीच या ठिकाणी तुमच्याकडून चार्ज केल्या जाणार नाही, घेतल्या जाणार नाही. असं नाही की एक व्हिडिओ टाकला, 2 टाकले आणि मग सांगितलं की लगेच या ठिकाणी काय करा, ॲप्लिकेशनवर या आणि ॲप्लिकेशनवर येऊन काय करा, फी भरा, असं तुम्हाला सांगितलंही जाणार नाही. त्यामुळं काय करा, या ठिकाणी आजच
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यात आपण पूर्ण या ठिकाणी काय करणार, याचा सिलेबस कंप्लीट करणार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.